नमस्कार. नव्या गोष्टी करण्याचे धाडस, त्यात कमालीचे सातत्य आणि सर्वांग झटकून मेहनत करायची तयारी, यातून शून्यापासून शिखरापर्यंत तरुणाईने केलेल्या प्रवासाची गाथा म्हणजे प्रेरणेचा प्रवास. प्रेरणेचा प्रवास या मालिकेतील आपले चौथे तरुण तेजांकित आहेत अनुप शांतिकुमार शर्मा. हैदराबाद मुक्तीसंग्रामातील स्वातंत्र्य सेनानी नंदलाल शर्मा यांचे नातू, व्यासंगी पत्रकार क्रांतिकुमार शर्मा यांचे पुतणे. परंतु निव्वळ या गोतावळ्यातून त्यांचा खरा परिचय उभा राहणारा नाही. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लिमगाव येथून प्राथमिक शिक्षण, महात्मा फुले हायस्कूल नांदेड या शाळेत माध्यमिक शिक्षण आणि पुढे MGM महाविद्यालयातून अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन गेलेल्या अनुपने विद्येचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुणे शहरात मनुष्यबळ व्यवस्थापन शाखेत स्वतःच्या शैक्षणिक कर्तृत्वाचा स्वतंत्र ठसा उमटवला. बऱ्याच वेळा विद्यापीठाच्या पदवी प्रमाणपत्रावरची गुणवत्तेची अक्षरे व्यावसायिक दुनियेत ठार निरक्षर ठरत असतात, पण अनुपने हा समज खोटा करून दाखवला. उज्ज्वल शैक्षणिक गुणवत्ता धारण करून व्यावसायिक दुनियेतही स्वतःची ठोस नाममुद्रा उमटवली. भारतासारख्या लोकसंख्या बहुल राष्ट्राची यंत्र आधारित काम ही काही गरज नाही, तर संख्येने बहुल असलेल्या मनुष्यबळाचे व्यवस्थापन नियोजनपूर्वक करणे ही आपली खरी निकड आहे. पण यंत्रांना हाताळणे एक वेळ सोपे असते. शेकडो प्रकारच्या वृत्ती प्रवृत्ती असलेल्या माणसांना प्रभावीपणाने हाताळून त्यांच्याकडून भरीव स्वरूपाचे काम करून घेणे भारतासारख्या आळसावलेल्या देशात ही चमत्कारापेक्षा छोटी गोष्ट नाही. पण मनुष्यबळ हाताळणीच्या या लीळा अनुपला उत्तम जमतात. म्हणून तर SKF कंपनीपासून आपल्या नोकरीची सुरुवात करून पुढे फिनोलेक्स, KSB, इमर्सन आणि फोसेको अशा बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये मनुष्यबळ व्यवस्थापनाची आपली वेगळी चुणूक त्याने दाखवून दिली आहे. कुणाला वाटेल 20-25 लाखांचे पॅकेज मिळते म्हणून काम करत असेल तो, पण असे नाही. माणसांमधील शारीरिक आणि बौद्धिक ऊर्जेचे नियमन आणि नियोजन करणे हे निव्वळ त्याचे प्रोफेशन नाही, तर पॅशन आहे. म्हणून तर अनाथ मुलांचा प्रश्न असेल अथवा एड्सग्रस्त मुलांसाठी शैक्षणिक मदत उभी करण्याचे काम असेल, या कामात त्याचा पुढाकार असतो. सिनेमा, संगीत आणि प्रवास या 3 गोष्टींची बेहद्द आवड असलेला हा तरुण तेजांकित व्यवसायभान आणि समाजभान या दोन्हीतला समतोल लीलया सांभाळतो आहे. अशा या तुमच्यापैकीच एक असलेल्या यंग एनर्जेटिक युथचा मनमोकळा संवाद आपण आवर्जून ऐकाल अशी अपेक्षा आहे. नमस्कार मित्रांनो, मला खात्री आहे की करोना विरुद्ध या लढाईमध्ये आपण आपल्या कुटुंबाची, आपल्या नातेवाईकांची आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतःची नीट काळजी घेत असाल. कारण की करोना अर्थात कोविड-19 हा विषय तुमच्या आमच्यासाठी खरंच खूप नवीन आहे. तसं बघायला गेलं तर पहिल्यांदा जेव्हा आपण सगळ्यांनी हा विषय ऐकला होता तेव्हा आपल्या सगळ्यांना असं वाटलं होतं की हा लिमिटेड एडिशनचा व्हायरस कुठेतरी चायनाच्या एका छोट्याशा शहरात चालू होऊन मॅक्स टू मॅक्स काही देशांच्या लिमिटेड शहरापर्यंत जाऊन पोहोचेल. पण असं कधीच झालं नाही. ह्याची सेव्हिअरिटी दिवसेंदिवस वाढतच गेली आणि हा व्हायरस देशाच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचला. आणि भारतामध्ये सध्या तर याने एकदम थैमान माजवला आहे. आज आपण सगळेजण या लॉकडाऊनच्या 3.0 या व्हर्जनमध्ये राहत आहोत. पहिल्यांदा जेव्हा मी किंवा तुम्ही हा लॉकडाऊन शब्द ऐकला तेव्हा एक गोष्टीसाठी आपण सगळ्यांनी धावपळ केली. ती म्हणजे आपल्याला या लॉकडाऊनच्या विषयामध्ये खरंच आपल्या इसेन्शियल सर्व्हिसेसचा पुरवठा चालू राहील का नाही. मग त्या इसेन्शियल सर्व्हिसेस अर्थात जीवनावश्यक वस्तू म्हणजे वेदर वी विल गेट द मेडिकल रिलेटेड हेल्थ केअर्स किंवा ग्रॉसरी म्हणजे किराणा माल किंवा व्हेजिटेबल
अशा सगळ्या गोष्टींचा पुरवठा आपल्याला मिळेल का नाही याची आपल्या सगळ्यांनाच चिंता होती. पण थँक्स टू आवर गव्हर्नमेंट ज्यांनी आपल्याकडे सगळे प्रयत्न करून या गोष्टींचा साठा अवेलेबल करून दिला. पण या सगळ्या साठा व्यतिरिक्त एक महत्वाची अर्थात जीवनावश्यक गोष्ट म्हणजे फूड फॉर माइंड. जेव्हा जेव्हा आपल्या मेंदूला कंटिन्युअस विचारांचा पुरवठा जातो तेव्हा तेव्हा हा मेंदू अधिक चांगल्या रीतीने कार्यरत होत असतो आणि ह्याची विचार करण्याची क्षमता असो किंवा लिहिण्याची क्षमता असो ही नेहमी वाढत जाते. आणि जरी या लॉकडाऊनच्या काळात शिक्षण संस्था बंद असल्या तरी शिक्षण बंद पडू नये, हा फूड फॉर माइंड हा कंटिन्युअस चालू राहावा म्हणून मराठी विभाग यशवंत महाविद्यालय नांदेड यांनी करोना काळात एक कृतीशील उपक्रम राबवला आणि याच उपक्रमाद्वारे आज तुम्ही आणि मी हा संवाद साधतो आहे. एखादी संवाद श्रृंखला चालू करणं हे बघितलं तेवढं सोपं नाही आणि त्यातल्या त्यात या करोनाच्या काळामध्ये जेव्हा आपल्याकडे रिसोर्सेस फिजिकली अवेलेबल नाहीये, आपल्याला एका व्हर्च्युअल प्लॅटफॉर्मची निर्मिती करावी लागेल, आपल्याला प्रत्येकाला अप्रोच व्हावे लागेल, त्यांना कन्व्हिन्स करावे लागेल आणि देन त्यांच्याकडनं हे व्हिज्युअल एस्पेक्ट्स घेऊन हा प्लॅटफॉर्म क्रिएट करावा लागेल. आय वुड रिअली लाईक टू कंग्रॅच्युलेट मराठी सेक्शन ऑफ यशवंत महाविद्यालय नांदेड, each and every team member for putting more than 100% efforts and make this event successful. बोलायला गेलं तर अनेक विषय आहेत, पण आज मला तुमच्यासोबत वर्ल्ड पोस्ट कोविड-19 आणि हाऊ टू प्रिपेअर आवरसेल्फ फॉर दॅट वर्ल्ड या विषयावरती बोलायला नक्कीच आवडेल. आज तुम्ही आणि आम्ही जेव्हा टेलिव्हिजन स्क्रीन ऑन करतो सगळ्यात आधी आपल्याला दिसते ती म्हणजे आकडेवारी. दिवसेंदिवस करोनाचे होणारे आकडे हे वाढत जात आहेत आणि याच्यामुळे कुठे ना कुठे भयानक वातावरणाची निर्मिती झालेली आहे. जेव्हा आपण न्यूज चॅनल चेंज करतो तेव्हा या न्यूज चॅनलमध्ये नेहमी सांगितलं जातं की कुठं ना कुठं आपली ही इकॉनॉमी ही डाऊन होत जाईल. काल तर एका न्यूज चॅनलमध्ये असं सांगण्यात आलं की आता हा इकॉनॉमीचा जीडीपी दर 0वरती जाऊन पोहोचेल. डेफिनेटली जेव्हा सगळ्या मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स बंद आहेत, कुठे कुठे लिमिटेड प्रोडक्शन आणि कुठे कुठे इसेन्शियल सर्व्हिसेसचे प्रोडक्शन चालू आहेत, प्रत्येकाच्या नोकऱ्या ह्या आज चालू नाहीयेत, कदाचित या भविष्यात नोकऱ्या सुद्धा नसतील, अशा सगळ्या भयानक वातावरणात आज तुम्ही आणि आम्ही जगत आहोत. कालच मी एक संवाद साधत होतो आणि या संवादमध्ये बऱ्याचशा लोकांकडनं मला हा फीडबॅक मिळाला की आम्ही तर स्टुडंट्स आहोत, आम्ही आमच्या आयुष्यातील बरीच वर्ष आम्हाला नॉलेज शेअर करण्यामध्ये घालवली, आम्ही आमचे एफर्ट्स मोर दॅन 100% दिले, कोणी कोणी तर लोन्स घेतलेली आहेत एज्युकेशन लोन पूर्ण करण्यासाठी आणि आता हा काळ अचानक आलेला आहे. मग आपल्याला भविष्यात नोकऱ्या मिळतील का, आपलं भविष्यात नेमकं काय होईल, माझी लोन फिटतील का, माझी स्वप्न पूर्ण होतील का, अशा बऱ्याचशा क्वेश्चन मध्ये आज आपण अडकलेलो आहोत. मला नक्कीच तुम्हाला सांगायचं आहे की भविष्यात नोकऱ्या नसतील का, तर डेफिनेटली नाही. कुठे ना कुठे मान्य आहे की 100% नोकऱ्या नसतील, 80% नोकऱ्या नसतील, पण 10% नोकऱ्या तर नक्की असतील. मग जर जॉब कमी होणार असतील किंवा जॉब वाढणार असतील तर ह्याच्या मागचं सायन्स आपल्याला लक्षात घेणं हे खूप गरजेचं झालंय. बेसिकली all jobs are depend upon demand and all demands are depend upon purchasing power of the customer. ह्याच्यामुळेच आज आपण डिमांड वर्सेस पर्चेसिंग पॉवर ऑफ कस्टमर वर्सेस जॉब या 3 फॅक्टरचा अनालिसिस करूया. बेसिकली जर डिमांड बघायला गेली तर नीड बेस्ड डिमांड आणि वॉन्ट बेस्ड डिमांड अशा 2 प्रकारच्या डिमांड सहजासहजी आपण डिवाइड करतो. जेव्हा आपण नीड बेस्ड डिमांड म्हणतो म्हणजे जीवनावश्यक वस्तूंच्या डिमांड्स ह्या कधीच फ्लक्च्युएट मेजर प्रमाणात होत नाही. either that will remain constant or that will increase based on the population. Whereas ज्या वॉन्ट बेस्ड डिमांड्स असतात म्हणजे जीवनावश्यक वस्तूंच्या व्यतिरिक्तच्या डिमांड ह्या नेहमीच फ्लक्च्युएट होत असतात. जसं बघायला गेलं तर मोबाईलची डिमांड ही अचानक वाढते किंवा मोबाईलची डिमांड अचानक कमी होते. ऑटोमोबाईल सेक्टरची डिमांड ही अचानक वाढते किंवा ऑटोमोबाईल सेक्टरची डिमांड ही अचानक कमी होते डिपेंडिंग अपॉन दी फेस्टिवल्स वी हॅड इन आवर कंट्री. त्याच्यामुळे ह्या डिमांड
ह्या नीड बेस्ड डिमांड आणि वॉन्ट बेस्ड डिमांड अशा आपण कॅटेगराईज करतो. जसं आपण सहजासहजी बघितलंय की आता जरी बाकीच्या गोष्टींच्या डिमांड कमी झाल्या असल्या तरी व्हेंटिलेटर असो किंवा मास प्रोड्युसिंग कंपनीज असो यांच्या डिमांड्स ह्या वाढलेल्याच आहेत. आता नेमक्या ह्या डिमांड वाढतात कशामुळे आणि कमी कशामुळे होतात ह्याचा विचार केला असता आपल्याला लक्षात येते की दिस ऑल डिपेंड अपॉन द पर्चेसिंग पॉवर ऑफ द कस्टमर्स. आणि जेव्हा आपण कस्टमर म्हणतो म्हणजे तुम्ही आणि आम्ही. बेसिकली करोनाच्या पूर्वीच्या काळांमध्ये आपण आपली एक लाईफस्टाईल म्हणून घेतली होती आणि त्या लाईफस्टाईलमध्ये आपण नीड बेस्ड डिमांड्स तर क्रिएट करत असतो पण वॉन्ट बेस्ड डिमांड्स किंवा एंटरटेनमेंट बेस्ड डिमांड्स ह्या खूप पीकवरती होत्या. आपण सगळ्यांना वाटलं होतं की आता आपण जीवनावश्यक वस्तूंच्या पलीकडे कुठं ना कुठं लक्झरियस लाईफ जगायला हवी. त्याच्यामुळे आपण आपल्या कम्फर्ट झोनमध्ये या डिमांड्स क्रिएट करून ठेवल्या होत्या. पण पोस्ट कोविड-19 म्हणजे करोना काळाच्या नंतर लोक आता विचार करायला लागली आहे की भविष्यात माझा जॉब राहील किंवा नाही किंवा भविष्यात मला जास्तीत जास्त प्रमाणात सेव्हिंग करावे लागेल सो दॅट मी अँड माय फॅमिली कॅन बी सेफ इन द फ्युचर. त्यामुळे कुठं ना कुठं कन्झ्युमर बाईंग पॅटर्न हा चेंज झालेला आहे. जरी आज माझ्याकडे पैसे असतील तरी माझ्या हॅबिट्स आणि माझ्या वॉन्ट्स मी कीप ऑन पोस्टपोंडिंग करत चाललो आहे. या व्यतिरिक्त या काळामुळे जी लोक रोजंदारीवरती काम करतात त्या लोकांच्या नोकऱ्या देखील गेलेल्या आहेत किंवा ती लोक स्थलांतरित झालेली आहेत त्यांच्या मूळ गावी. त्याच्यामुळे जो मेजर प्लॅटफॉर्म होता किंवा मेजर कॉन्ट्रीब्युशन होतं या लोकांचं इन क्रिएशन ऑफ डिमांड्स इन टर्म्स ऑफ नीड्स अँड वॉन्ट हे अचानक फ्लक्च्युएट झालेलं आहे. त्यामुळे नक्की काय होईल जेव्हा डिमांड व्हॅल्युएशन किंवा डिमांड क्रिएशन ही कमी 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 होत जाईल तेव्हा तेव्हा लोकांच्या प्रोडक्शन कॅपॅसिटीज कमी होत जातील. जेव्हा या मॅन्युफॅक्चरिंग युनिट्सच्या प्रोडक्शन कॅपॅसिटी कमी होत जातील आणि यामुळे नक्कीच जॉब मार्केटमध्ये नोकऱ्या ह्या ऑप्टिमाइज होत जातील, स्ट्रीमलाईन होत जातील, म्हणजे आत्ताच्या पेक्षा कुठे ना कुठे कमी होत जातील. डेफिनेटली या नोकऱ्या कमी झाल्यामुळे अपॉर्च्युनिटी संपुष्टात येईल का तर नक्कीच नाही. अपॉर्च्युनिटीज आर बेस्ड देअर. जस्ट व्हॉट वी नीड टू डू इट. जेव्हा जेव्हा एखादी अपॉर्च्युनिटी असेल तेव्हा आपण या प्रॉब्लेम स्टेटमेंटला खूप चांगल्या पद्धतीने स्टडी करावे लागेल आणि स्टडी करून नंतर या प्रॉब्लेम स्टेटमेंटसाठी एखादं ऑप्टिमाइज, इनोव्हेटिव्ह आणि क्रिएटिव्ह असं सोल्युशन ऑफर करावं लागेल आणि तेव्हा तेव्हा अपॉर्च्युनिटी विंडो ह्या आपल्यासाठी ओपन होत जातील. एक एक्झाम्पल घेऊयात. जसं आपण सगळ्यांनीच बघितलं की या काळात सगळेच प्लॅटफॉर्म सध्या बंद होते. म्हणजे वी आर अंडर लॉकडाऊन, नॉट इन्स्टिट्यूशन ऑफ एनी टेक्निकल एज्युकेशन और सोशल एज्युकेशन इज ऑन. पण या काळात सुद्धा मराठी विभाग यशवंत महाविद्यालयाने हा व्हर्च्युअल प्लॅटफॉर्म क्रिएट केला आणि ही अपॉर्च्युनिटी आपल्या सगळ्यांना अवेलेबल करून दिली. सो डेफिनेटली देर आर सो मेनी एक्झाम्पल इन द वर्ल्ड विच कॅन शोकेस अस की जर आपल्याकडे इनोव्हेशन असेल, जर आपल्याकडे क्रिएटिव्हिटी असेल, जर आपल्याकडे एखाद्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करण्यासाठी झील फॅक्टर असेल तर आपण नक्कीच त्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करत जाऊ. जुन्या काळात आय थिंक आपल्या सगळ्यांनाच आठवत असेल की कोडॅक नावाची एक कंपनी होती जी कॅमेरा प्रोडक्ट्स करायची आणि या कॅमेरामध्ये आपण एखादा फोटो काढायचो आणि नंतर तो फोटो डेव्हलप करायचो आणि आपल्याला कळायचं की अरे हा फोटो व्यवस्थित आलेला आहे का नाही. पण ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम जेव्हा डिजिटल कॅमेराज आले तेव्हा आपल्याला इमिडिएट कळायला लागलं की आपला फोटो व्यवस्थित आलेला आहे का नाही आणि मग कोडॅक फिल्म गॉट रिप्लेस्ड बाय डिजिटल कॅमेराज. पण डिजिटल कॅमेराज सुद्धा एका दृष्टिकोनातून हँडल करायला किंवा हँडी करायला एक अवघड कार्यक्रम होता. यामुळे अगेन दोज डिजिटल कॅमेराज आर नाउ रिप्लेस्ड बाय मोबाईल फोन्स. जी क्लॅरिटी, जी क्वालिटी आपल्याला त्या कॅमेऱ्यातून मिळायची आज तीच क्वालिटी मोबाईलमध्ये असलेल्या 108 मेगापिक्सेल किंवा किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त मेगापिक्सेलमध्ये आपल्याला अवेलेबल होत जाईल. अर्थातच जी नीड होती मेमरीज क्रिएट करायची किंवा फोटोज क्रिएट करायची ती नीड कॉन्स्टंट आहे, पण ती नीड आपण इनोव्हेशननी रिप्लेस केलेली आहे. दुसरं एक ज्वलंत उदाहरण आपण घेऊयात की जुन्या काळात जेव्हा आपण एखाद्याच्या घरी जायचो तेव्हा एक स्वीट बॉक्स घेऊन जायचो. बिकॉज इंडियन ट्रेडिशन ऑलवेज सेज दॅट की जेव्हा आपण कोणाच्या घरी जातो तेव्हा नक्की त्याच्यासाठी काही ना काही गिफ्ट घेऊनच जावं लागेल आणि ही नीड बऱ्याचशा लोकांच्या लक्षात आली.
म्हणजे जेव्हा मिठाईवाल्यांचं मार्केट हे अगदी फिक्स होतं की सणवार आले की आपल्याकडनं एवढ्या क्वांटिटीची मिठाई दुसऱ्याच्या घरी जाणारच, ही नीड कॅडबरी सारख्या कंपन्यांच्या लक्षात आली आणि मग त्यांनी कॅडबरी सेलिब्रेशन नावाचं एक इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट इंट्रोड्यूस केलं. आजकाल आपण मिठाईच्या ऐवजी हे कॅडबरी सेलिब्रेशन दुसऱ्या लोकांकडे गिफ्ट घ्यायला घेऊन जातो. आता जेव्हा कॅडबरीजनी ही आयडिया लढवली तर हल्दीराम प्रोडक्ट्स आणि पार्लेजी यांनी सुद्धा आपापले गिफ्ट हॅम्पर तयार केले आणि डेफिनेटली आता कस्टमरकडे व्हेरियस ऑप्शन्स अवेलेबल आहेत. पण डेफिनेटली त्या नीड्स आजही तिथे आहेत. द नीड ऑफ गिफ्ट इज ऑलवेज देअर, जस्ट इट गॉट अ फ्लेवर ऑफ स्वीट, इट गॉट अ फ्लेवर ऑफ कॅडबरी सेलिब्रेशन, इट गॉट अ फ्लेवर ऑफ हल्दीराम अँड पार्लेजी as well. हे एक्झाम्पल किंवा हे क्लॅरिफिकेशन देण्यामागचं कारण एवढंच की जर अपॉर्च्युनिटी नसतील तर आपल्याला त्या क्रिएट कराव्या लागतील. जर अपॉर्च्युनिटी नसतील तर एक्झिस्टिंग प्लॅटफॉर्मला कुठे ना कुठे आपल्या माइंडफुल थॉट्सनी आपल्याला रिप्लेस करावं लागेल आणि तेव्हाच आपल्यासाठी ही अपॉर्च्युनिटीची डोर्स नेहमीसाठी उघडी होती. मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की यदा कदाचित मार्केटमध्ये फक्त 10% नोकऱ्या ओपन राहतील आणि त्या 10% नोकऱ्यांसाठी मला तर फक्त एकच नोकरी हवी आहे आणि ती नोकरी मी मिळवणारच, हा जो कॉन्फिडन्स आपण स्वतःमध्ये बिल्डअप केला तो डेफिनेटली एंटायर वर्ल्ड विल बी विथ ऑल ऑफ अस. पण जेव्हा केव्हा आपण बघतो की नेमकं आपला कॉन्फिडन्स लेवल हा का नसतो, तेव्हा माझ्यासारख्याला प्रामुख्याने याची 3 महत्वाची कारणे निदर्शनास येतात. पहिलं महत्वाचं कारण म्हणजे फिअर फॅक्टर. नेहमी आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये आपल्याला वाटत असतं की खरंच माझ्याच्याने हे होईल का, आय एम नॉट गुड इन टू सो मेनी फॅक्टर्स, माझं कम्युनिकेशन तेवढं चांगलं नाहीये, माझी इंग्लिश तेवढी चांगली नाहीये अँड सो मेनी अदर फॅक्टर्स ॲज वेल. पण मित्रांनो, खरं बघायला गेलं तर कम्युनिकेशन इज नेव्हर अबाउट लँग्वेज. कम्युनिकेशन इज नॉट ऑल अबाउट इंग्लिश लँग्वेज. इट इज ऑल अबाउट हाऊ कॉन्फिडंट यू आर इन टू कम्युनिकेटिंग युअर थॉट प्रोसेस. जेव्हा आपल्या विचाराला आपण कॉन्फिडेंटली समोरच्याला प्रेझेंट करतो, याचाच अर्थ असा की आपण त्या गोष्टीमध्ये खूप कॉन्फिडंट आहोत. आणि हा कॉन्फिडन्स नेमका डेव्हलप कसा होईल, जेव्हा आपल्याकडे कंटेंट असेल, आपल्याकडे नॉलेज असेल त्या गोष्टीचं, तेव्हा ही भाषा शैली खूप महत्वाची ठरत नाही. कारण की दॅट टाइम युअर नॉलेज स्पीक्स मोर दॅन युअर वर्ड्स. तर माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की जर असा फिअर फॅक्टर आपल्या मनात कुठेतरी असेल, सो प्लीज कलेक्टिंग लॉट ऑफ नॉलेज पर्टिक्युलर टू दॅट सब्जेक्ट अँड ऑटोमॅटिकली यू कॅन बिल्ड अप युअर कॉन्फिडन्स बाय रिड्युसिंग युअर फिअर फॅक्टर हिअर. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पुअर प्लॅन. आपण सगळेच जण स्वप्न बघत असतो, पण ही स्वप्न नेहमीच कंप्लीट होत नाहीत. द रिझन इज व्हेरी स्पेसिफिक. जेव्हा जेव्हा आपण स्वप्न बघतो, आपण फक्त स्वप्न बघतो. या स्वप्नाला जेव्हा आपण डेट अलाइन करतो, तेव्हा तेव्हा आपल्या समोर एक टार्गेट असतं की या तारखेला मला हे स्वप्न पूर्ण करायचं आहे आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला ह्या गोष्टींची रिक्वायरमेंट आहे. आणि तेव्हा आपण त्या डायरेक्शननी आपले एफर्ट्स पुट करायला सुरुवात करतो. सो माय रिक्वेस्ट टू ऑल ऑफ यू इज प्लीज पुट युअर डेट टू युअर ड्रीम, बिकॉज ड्रीम प्लस डेट इज इक्वल टू युअर गोल. आणि जेव्हा आपण अशा प्रकारचा एक चार्ट आपल्या आयुष्यात क्रिएट करून घेऊ की ही माझी स्वप्न आहे, ह्या माझ्या तारखा आहेत आणि हा माझा गोल आहे, आणि तेव्हाच ही सगळं स्वप्न हळूहळू का असेना आपली स्वप्न ही पूर्णत्वाला येत जाते. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अंडरस्टँडिंग द सेल्फ वर्थ. बरेचदा आपल्याला असं होतं की जे आपल्या आसपासची लोक आहेत ती आपल्याला सांगतात की तू या गोष्टीमध्ये चांगला नाहीयेस, तू या गोष्टीमध्ये ओके आहेस, तू या गोष्टीमध्ये खूप चांगला आहेस. सो म्हणूनच ऐकावे जणाचे आणि करावे मनाचे. डेफिनेटली त्या सगळ्यांचा फीडबॅक आपल्याबद्दलचा जो आहे तो आपण कन्सिडर करायलाच हवा, पण या सगळ्या फीडबॅकवरून आपण स्वतःची व्हॅल्यू काढून घेऊ. इट इज ऑल अबाउट अस हू नीड टू फाईट ऑल द बॅटल. त्याच्यामुळे अंडरस्टँडिंग सेल्फ वर्थ इज द इम्पॉर्टंट फॅक्टर इन दिस वर्ल्ड. त्याच्यामुळे आपण सर्वांनी स्वतःची नेमकी व्हॅल्यू काय आहे, स्वतःची नेमकी स्ट्रेंथ काय आहे, स्वतःचा नेमका डेव्हलपमेंट एरिया काय हा लक्षात घेऊन त्या अनुषंगाने काम करायला. जेव्हा हा फिअर फॅक्टर आपल्याकडनं रिड्यूस होईल, जेव्हा आपली प्लॅनिंग इम्प्रूव्ह होईल,
आणि जेव्हा आपण आपली सेल्फ वर्थ अंडरस्टँड करू तेव्हा डेफिनेटली नो अदर पॉवर इन दिस वर्ल्ड कॅन स्टॉप आवर प्रोग्रेस. आणि मला खात्री आहे की तुम्ही या तिन्ही फॅक्टरवरती आजपासून काम करायला सुरुवात करा. कारण ह्या सुट्ट्या आणि हा काळ आपल्या सगळ्यांसाठीच एक महत्वाचा काळ आहे. नेमका हा काळ म्हणजे आपल्या सगळ्यांसाठीच वर्ल्ड कप फायनल आहे आणि तुम्ही या वर्ल्ड कप फायनल मधील महेंद्रसिंग धोनी आहात. आता ही वेळ तुम्ही सगळ्यांनी लोकांचं क्रिटिसिझम न ऐकता स्वतःचा कॉन्फिडन्स बिल्डअप घेऊन स्वतःकडेच स्ट्राईक घेऊन शेवटच्या बॉलवरती एक मोठा सिक्सर मारायचा आहे. सो दॅट हे वर्ल्ड कप या अपॉर्च्युनिटीज आपल्याला ग्रॅब करता येतील आणि डेफिनेटली वर्ल्ड विल स्टार्ट रिस्पेक्टिंग अस. शेवटी हा संवाद संपवताना मला तुम्हाला एक छानशी गोष्ट सांगावीशी वाटते. ती जपानमध्ये एका छोट्याशा शहरात एक स्पिरिच्युअल गुरु राहत होते. या स्पिरिच्युअल गुरुंना जवळपास 100 पेक्षा जास्त वर्षांचा अनुभव होता आणि जेव्हा जेव्हा हे काही गोष्ट सांगायचे तेव्हा ती गोष्ट खरी व्हायची. त्याच्यामुळे या गुरूंबद्दल सगळ्यांना आपुलकी होती आणि एक विश्वास देखील होता. पण याच छोट्याशा खेड्यामध्ये एक चिंटू नावाचा लहानसा मुलगा राहत होता. त्याला नेहमी वाटायचं की लोक मला लाईक करत नाहीत, मला ऍक्सेप्ट करत नाहीत, माझ्या गोष्टीवरती विश्वास ठेवत नाहीत, पण त्या स्पिरिच्युअल गोष्टींवरती सगळ्याच्या सगळे ब्लाइंडली विश्वास ठेवतात. मग त्याने एक दिवस ठरवलं की का मी ह्या गुरुला चुकीचं ठरवलं तर नक्की हे सगळ्याचं सगळं जग मला अप्रिशिएट करेल आणि माझ्या गोष्टीला फॉलो करायला सुरुवात करेल. मग हा चिंटू जंगलात जातो आणि तिथनं एक बटरफ्लाय कॅच करून आणतो आणि हा कॅच करून आलेला बटरफ्लाय हातात असा होल्ड करतो आणि विचार करतो की मी असाच बटरफ्लाय घेऊन त्या गुरुकडे जाईल आणि त्यांना विचारेल की गुरु तुम्ही सांगा हा बटरफ्लाय जिवंत आहे का मेलेला आहे. जर गुरुंनी सांगितलं की हा बटरफ्लाय जिवंत आहे तर तो त्याला क्रश करेल आणि ओपन करून दाखवेल की गुरु हा तर मेलेला आहे. ऑन दी अदर साइड जर गुरुंनी सांगितलं की हा बटरफ्लाय मेलेला आहे तर तो जस्ट पॉपअप करेल आणि दाखवेल की गुरु हा बटरफ्लाय तर जिवंत आहे. अशीच एक युक्ती लढून तो त्या गुरूंसमोर जातो आणि त्या गुरूंना म्हणतो की गुरु तुम्ही सांगा की हा बटरफ्लाय जिवंत आहे का मेलेला आहे. यावर ते गुरु एक सुंदर उत्तर देतात. ते म्हणतात की बाळा या फुलपाखरूचं जीवन हे तुझ्या हातात आहे. ह्याला जिवंत सोडायचं का मारायचं हे देखील तुमच्याच हातात आहे. त्यामुळे मित्रांनो हा काळ, हे एफर्ट्स आणि हे डायरेक्शन या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी आज तुमच्याच हातात आहे. तुम्ही जर प्रॉपर डायरेक्शन मध्ये एफर्ट्स लावले, प्रॉपर डायरेक्शन मध्ये आपली एम्प्लिफिकेशन ऑफ नॉलेज लावलं तर डेफिनेटली एंटायर वर्ल्ड विल रिस्पेक्ट यू अँड यू विल गेट not only the job but also all the possible opportunities available in this market. आणि मला खात्री आहे कारण की तुमच्यासोबत तुमचे गुरुवारी आहे, तुमच्यासोबत टेक्नॉलॉजी आहे, तुमच्यासोबत आसपासचा प्रोग्रेसिव्ह परिसर आहे आणि या सगळ्यांचा उपयोग करून तुम्ही डेफिनेटली एक चांगलं फ्युचर घडवाल याची मला खात्री आहे. बिकॉज आय बिलीव्ह इन यू. नाव it is important that you need to ask this question to yourself. Do you believe in yourself? जरी आपण या संवादाच्या एंडकडे वळत असलो तरी देखील ही एक नवीन सुरुवात आहे. कारण जेव्हा जेव्हा मला तुमची गरज लागेल किंवा तुम्हाला माझी गरज लागेल, ऑलवेज फील फ्री टू कॉन्टॅक्ट मी सो दॅट टुगेदर वी कॅन विन दिस बॅटल. आणि मला खात्री आहे की हा करोनाचा काळ काही काळानंतर निघून जाईल आणि परत आपण सामान्य जीवनावरती आपले पाऊल फुल कॉन्फिडन्सनी आणि फुल एक्सपेक्टेशन्सनी टाकू. परत एकदा यशवंत महाविद्यालय मराठी विभागाचे धन्यवाद आणि मी आशा करतो की पुढच्या संवादात किंवा पुढच्या क्षेत्रात मला तुमच्याकडनं बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळतील. धन्यवाद.